मंदिराबाहेर मिरवणुकीत किंवा राज्याभिषेकाच्या सोहळ्यात आपण नेहमी हत्ती पाहतो. पण कधी विचार केला आहे का की हत्तीच का? घोडा, सिंह किंवा इतर कोणताही प्राणी नाही? बरोबर. एका क्षणाला तो राजाच्या प्रचंड शक्तीचं प्रदर्शन करतो, तर दुसऱ्या क्षणाला मंदिराच्या दारात अगदी शांतपणे, नम्रपणे उभा असतो. हे दोन्ही रूपं एकाच प्राण्यात कशी असू शकतात? आणि हाच तर आपल्या स्रोतांमधला सगळ्यात रंजक मुद्दा आहे. हा एक विरोधाभास आहे की नाही? एका ठिकाणी हत्ती म्हणजे सत्ता, सामर्थ्य आणि दरारा, अगदी. तर दुसरीकडे तोच हत्ती म्हणजे भक्ती, स्थैर्य आणि नम्रता. या दोन्ही टोकाच्या भूमिका तो इतक्या सहजतेने कसा साकारतो याचं उत्तर आपल्या संस्कृतीच्या मुळांमध्ये दडलेलं आहे. बरोबर. आणि आज आपण नेमकं हेच करणार आहोत. आपल्याकडे काही स्रोत आहेत, प्राचीन ग्रंथ, इतिहास, लोककथा आणि अगदी मानसशास्त्र सुद्धा. हो. यांच्या मदतीनं आपण हत्तीच्या या दुहेरी व्यक्तिमत्वाचा शोध घेणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेचा उद्देश हत्ती केवळ एक प्राणी नसून धर्म, सत्ता आणि संस्कृतीचं एक शक्तिशाली प्रतीक का आहे हे समजून घेणं आहे. चला तर या माहितीच्या खोलात जाऊया. नक्कीच. मग सुरुवात कुठून करायची? सत्तेच्या प्रतीकापासून की नम्रतेच्या? मला वाटतं सत्तेपासून सुरुवात करूया, कारण ते जास्त स्पष्ट आणि लोकांना पटकन दिसणारं रूप आहे. राजाभिषेकाच्या सोहळ्यात किंवा जुन्या युद्धांच्या कथांमध्ये हत्तीचा उल्लेख येतोच. राजा हत्तीवर बसूनच मिरवणुकीत निघतो. यामागे काय विचार आहे? यामागे एक सरळ आणि स्पष्ट संदेश आहे शक्तीचं प्रदर्शन. प्राचीन भारतात ज्या राजाकडे हत्तींचं सैन्य म्हणजे गजदळ असायचं, तो राजा सर्वात शक्तिशाली मानला जायचा. अच्छा. घोडे आणि सैनिक तर सगळ्यांकडे असायचे, पण हत्ती असणं हे राजाच्या आर्थिक आणि लष्करी ताकदीचं प्रतीक होतं. कारण एक हत्ती पाळणं, त्याला प्रशिक्षण देणं, हे प्रचंड खर्चिक आणि कौशल्याचं काम होतं. म्हणजे आजच्या काळात जसं एखाद्या देशाकडे अत्याधुनिक विमानं किंवा अणुबॉम्ब असणं हे त्यांच्या शक्तीचं लक्षण आहे, तसंच तेव्हा हत्ती असणं होतं. अगदी तंतोतंत. हत्ती हा त्या काळातला लिव्हिंग बॅटल टँक होता असं म्हणायला हरकत नाही. हां, बरोबर. युद्धात त्याची केवळ उपस्थितीच समोरच्या सैन्याचं मनोधैर्य खच्ची करायला पुरेशी होती. त्यामुळे जेव्हा राजा राज्याभिषेकाच्या वेळी किंवा विजयाच्या मिरवणुकीत हत्तीवरच्या अंबारीत बसून लोकांसमोर यायचा, तेव्हा तो फक्त एका वाहनावर बसलेला नसायचा. तो त्याच्या राज्याच्या स्थिरतेची, सामर्थ्याची आणि अभेद्यतेची जिवंत जाहिरात करत असायचा. आणि याचा लोकांच्या मनावर होणारा परिणामही जबरदस्त असणार. म्हणजे एकतर तो राजा, जो आधीच देवाचा अंश मानला जातो, आणि तो बसला एका डोंगरा एवढ्या प्राण्यावर, हे दृश्यच लोकांना नतमस्तक व्हायला भाग पाडत असेल. अगदी. याबद्दल मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काही माहिती आहे का आपल्या स्रोतांमध्ये? हो, नक्कीच आहे. याला सायकोलॉजी ऑफ ऑ अँड फिअर म्हणजे आदरयुक्त भीतीचं मानसशास्त्र म्हणतात. अच्छा. हत्तीसारख्या विशाल आणि भव्य प्राण्याला पाहिल्यावर सामान्य माणसाच्या मनात आदर आणि भीतीची एक संमिश्र भावना निर्माण होते. जेव्हा राजा त्या प्राण्यावर नियंत्रण मिळवून आरूढ होतो, तेव्हा राजाची प्रतिमा लोकांच्या मनात अनेक पटींनी मोठी होते. बरोबर. तो केवळ एक शासक नाही, तर निसर्गाच्या शक्तीवरही नियंत्रण ठेवणारी एक दैवी व्यक्ती आहे, असा संदेश लोकांपर्यंत पोचतो. हे राजाची सत्ता लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी मानसिक तंत्र होतं. हे खरंय. म्हणजे हत्ती हे राजाच्या सत्तेचं लाऊड स्पीकर होतं एक प्रकारे. बरोबर. आता इथून आपण कथेच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया, जी मला जास्त आकर्षक वाटते. मंदिराकडे. हो, हाच शक्तीचा महासागर, सत्तेचा लाऊडस्पीकर मंदिराच्या दारात आल्यावर एकदम शांत, स्थिर आणि नम्र का होऊन जातो? मंदिराबाहेरच्या हत्तीचा अर्थ काय? आणि इथेच हत्तीच्या प्रतिकात्मक रूपाची खोली आपल्याला समजते. मंदिराच्या दारात हत्ती असण्यामागे अनेक स्तर आहेत. पहिला आणि सगळ्यात सोपा स्तर म्हणजे धार्मिक. ठीक आहे. हत्तीला गणपतीचं रूप मानलं जातं. गणपती हा विघ्नहर्ता, बुद्धीची देवता, त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारावर त्याची उपस्थिती म्हणजे आत येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मार्गातील अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना. तो एक प्रकारे स्वागताला उभा आहे. अच्छा, म्हणजे मंदिराच्या आत प्रवेश करण्यापूर्वीच गणपती बाप्पा आशीर्वाद देतात. पण या पलीकडेही काही अर्थ असेलच, कारण अनेक ठिकाणी हत्तीच्या मूर्ती असतात, पण प्रत्यक्ष हत्तीही उभे केलेले दिसतात. बरोबर. दुसरा स्तर आहे समृद्धीचा. हत्ती हा देवी लक्ष्मीशी जोडलेला आहे. आपण गजलक्ष्मीचं रूप पाहतो की नाही? हो. ज्या 2 हत्ती देवीवर सोंडेने जलाभिषेक करत असतात. त्यामुळे हत्ती हे केवळ शक्तीच नाही, तर स्थैर्य आणि समृद्धीचंही प्रतीक आहे. त्याची मंदिराबाहेरची उपस्थिती हे त्या देवस्थानाच्या वैभवाचं आणि मांगल्याचं लक्षण मानलं जातं. ठीक आहे.
विघ्नहर्ता आणि समृद्धीचं प्रतीक हे समजलं. पण तुम्ही सुरुवातीला नम्रतेचा उल्लेख केला होता, त्याबद्दल काय? तोच खरा गाभा आहे. स्रोतांनुसार मंदिराबाहेरचा हत्ती हा एका मोठ्या आध्यात्मिक संदेशाचं प्रतीक आहे. हत्ती हे बाह्य जगातील शक्तीचं, पदाचं, संपत्तीचं आणि पर्यायाने मानवी अहंकाराचं सर्वोच्च रूप आहे. आणि मंदिर हे देवाचं घर, एक आध्यात्मिक जागा आहे. तिथे प्रवेश करताना तुम्ही तुमची बाह्य ओळख, तुमचा पाद, तुमचा अहंकार बाहेर सोडून एक सामान्य भक्त म्हणून जायचं असतं. अच्छा. हत्ती दारात थांबून जणू आपल्याला याचीच आठवण करून देतो की तुझं सगळं सामर्थ्य, तुझा सगळा अहंकार इथे माझ्यापाशी ठेव आणि मगच आत जा. वा, म्हणजे हत्ती हा केवळ प्राणी नाही, तर तो एक आध्यात्मिक द्वारपाल आहे, जो आपल्या अहंकाराला आत प्रवेश देत नाही. हा विचारच किती विलक्षण आहे. नेमका तोच. आपण नेहमी मूर्ती म्हणून किंवा एक प्राणी म्हणून पाहतो, पण त्यामागे एवढा मोठा तत्वज्ञानाचा विचार दडला आहे. तो एक आरसा आहे. आत जाण्यापूर्वी त्या आरशात पाहून आपण कोण आहोत आणि देवासमोर जाताना आपण कोण असायला हवं याचा विचार करण्याची ती एक संधी आहे. या धार्मिक आणि तात्विक कारणांव्यतिरिक्त काही लोककथांमध्येही हत्तीला विशेष स्थान दिलं गेलं आहे. काही ठिकाणी असंही मानलं जातं की हत्तीला वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवते. याबद्दल आपले स्रोत काय सांगतात? हो, लोककथा हा आपल्या संस्कृतीचा एक खूप महत्वाचा भाग आहे. त्यातून लोकांच्या श्रद्धा आणि समजुती कशा तयार होतात हे कळतं. बरोबर. काही कथांनुसार हत्तीमध्ये वास्तू शुद्ध करण्याची आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची नैसर्गिक क्षमता असते. असं मानलं जातं की त्याच्या केवळ उपस्थितीने तिथलं वातावरण सकारात्मक आणि सुरक्षित राहतं. म्हणजे त्याची शांत आणि स्थिर वृत्तीच लोकांना एक प्रकारचा मानसिक आधार देते. अगदी तसंच. मानसशास्त्रानुसार यामुळे मनाला एक प्रकारचा आधार आणि सुरक्षेची भावना मिळते. आता तुम्ही जो मुद्दा मांडला की हत्तीला भूतप्रेत दिसतात किंवा वाईट शक्ती जाणवतात, हो, ही खूप प्रचलित लोकश्रद्धा आहे. एका कथेनुसार हत्ती अशा अदृश्य शक्तींना पाहून मंदिराचं आणि भक्तांचं संरक्षण करतो. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं महत्वाचं आहे. ती कोणती? आपले स्रोत स्पष्टपणे सांगतायत की या दाव्याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. हा पूर्णपणे एक सांस्कृतिक विश्वास आहे. अच्छा. पण याला थेट नाकारण्याऐवजी ही श्रद्धा का निर्माण झाली असेल याचा विचार करणं जास्त रंजक आहे. बरोबर. विज्ञानाच्या कसोटीवर जरी हे खरं नसलं तरी लोकांच्या मनात ही कल्पना का आली असेल? याचं कारण हत्तीच्या स्वभावात दडलं आहे. तो प्रचंड शक्तिशाली असूनही खूप शांत आणि संवेदनशील प्राणी आहे. त्याची स्मरणशक्ती तीव्र असते. त्याच्या याच गुणांमुळे लोकांनी त्याच्यावर काही अतींद्रिय शक्ती बहाल केल्या असाव्यात. जो प्राणी इतका मोठा आणि बुद्धिमान आहे तर नक्कीच आपल्याला न दिसणारं काहीतरी पाहू किंवा जाणू शकत असेल, ही त्यामागची भावना असू शकते. खरंय. त्यामुळे ही श्रद्धा हत्तीच्या संरक्षक प्रतिमेला अधिक बळकट करते. हे खूपच रंजक आहे. म्हणजे विज्ञानाने सिद्ध नाही झालं, पण लोकांच्या मनात हत्ती एक स्पिरिच्युअल गार्डियन किंवा आध्यात्मिक संरक्षक बनला आहे. अगदी. आता आपण लक्ष्मीदेवी आणि हत्ती यांच्या नात्यावर पुन्हा येऊया. गजलक्ष्मीच्या प्रतिमेत हत्ती देवीवर जलाभिषेक करतात. या प्रतिमेचा नेमका अर्थ काय? गजलक्ष्मी ही केवळ संपत्तीची नाही तर सात्विक समृद्धीची संकल्पना आहे. त्या प्रतिमेतील हत्ती शुद्धीकरण आणि मांगल्याचं प्रतीक आहेत. त्यांनी सोंडेतून उधळलेले पाणी हे केवळ पाणी नसून ते पावित्र्य, संपत्ती आणि सौभाग्याच्या वर्षावाचं प्रतीक आहे. ही प्रतिमा आपल्याला सांगते की लक्ष्मी देवी तिथेच वास करते जिथे केवळ धन नाही तर पवित्रता, स्थैर्य आणि संयम सुद्धा आहे. म्हणजे फक्त पैसा मिळवून उपयोग नाही, तो पैसा सात्विक मार्गाने मिळवून स्थिरतेने टिकवता आला पाहिजे. आणि इथे हत्तीची भूमिका काय? हत्ती त्याच्या विशालाकारामुळे आणि शांत स्वभावामुळे स्थैर्य आणि संयमाचं प्रतीक आहे. अच्छा. लक्ष्मीदेवीसोबत त्याची उपस्थिती हाच संदेश देते की खरी समृद्धी चंचलतेने येत नाही. ती हत्तीच्या पावलांसारखी स्थिर आणि संयमी असली पाहिजे. जो माणूस संपत्ती मिळाल्यावर हत्तीसारखा शांत आणि स्थिर राहतो त्याच्याकडेच ती टिकते. वा, म्हणजे एका प्रकारे लक्ष्मीच्या प्रतिमेतील हत्ती आपल्याला फायनान्शियल मॅनेजमेंट आणि इमोशनल स्टेबिलिटीचा धडा देत आहेत.
हो, तुम्ही तसं म्हणू शकता. मला वाटतं माझ्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओला पण हत्तीसारख्या स्थिरतेची गरज आहे. नक्कीच. ही प्रतीकं केवळ पूजेसाठी नाहीत, तर ती आपल्याला जगण्याचं तत्वज्ञान शिकवतात. आता आपण चर्चेच्या शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण हे सगळे एकत्र कसं जोडणार? हां, राजाच्या दरबारातील शक्तीचा हत्ती आणि मंदिराच्या दारातील नम्रतेचा हत्ती, या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर आपल्याला एक अंतिम प्रश्न पडतो. जर हत्ती इतका पवित्र आहे, देवाशी जोडलेला आहे, तर तो मंदिराच्या बाहेरच का थांबतो? गाभाऱ्यात का जात नाही? याचं उत्तरच या संपूर्ण चर्चेचं सार आहे. आपण आधी पाहिलं की हत्ती हे बाह्य जगाचं, भौतिक शक्तीचं, सत्तेचं आणि अहंकाराचं प्रतीक आहे. बरोबर. दुसरीकडे भक्त हा श्रद्धेचं, समर्पणाचं आणि आंतरिक साधनेचं प्रतीक आहे. आणि मंदिर हे या दोघांमधील सीमारेषा आहे. अगदी बरोबर. मंदिर हे अंतर्मनाचं, देवाचं घर आहे. त्या घरात बाह्य जगातील पद, प्रतिष्ठा, शक्ती याला काहीही किंमत नसते. खरं आहे. तिथे फक्त आणि फक्त शुद्ध मन आणि नम्रताच यांचा प्रवेश असतो. त्यामुळे शक्ती आणि नम्रतेची, अहंकाराची आणि श्रद्धेची भेट मंदिराच्या दारातच होते. बाह्य शक्तीचं प्रतीक असलेला हत्ती बाहेरच थांबतो. आणि आंतरिक श्रद्धेचं प्रतीक असलेला भक्त आत जातो. नेमका तोच मुद्दा. हे खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे आध्यात्मिक प्रवासात भौतिक शक्तीला स्थान नाही. हेच सत्य हत्ती आपल्याला न बोलता शिकवतो. तो बाहेर थांबून आपल्याला सांगतो की तुमची खरी शक्ती श्रद्धेमध्ये आहे, बाह्य दिखाव्यात नाही. नेमका हाच संदेश. तो आपल्याला एक निवड करायला सांगतो, शक्तीचं प्रदर्शन करायचं की श्रद्धेचं समर्पण. आणि मंदिराच्या आत जाण्यासाठी आपल्याला समर्पणाचा मार्ग निवडावा लागतो. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. हत्ती केवळ एक प्राणी नाही, तो एकाच वेळी अनेक गोष्टी आहे. नक्कीच. तो धर्म, संस्कृती, इतिहास आणि मानसशास्त्र यांचा एक अद्भुत संगम आहे. तो विघ्नहर्ता गणेशाचं रूप आहे. देवी लक्ष्मीसोबत येणाऱ्या सात्विक समृद्धीचं प्रतीक आहे. राजाच्या अबाधित सत्तेचं प्रदर्शन आहे. आणि त्याचवेळी भक्ताला त्याच्या अहंकाराची जाणीव करून देणारा एक निःशब्द गुरु आहे. थोडक्यात तो समृद्धी, बुद्धी, सत्ता आणि श्रद्धा या सगळ्यांचं चालतं बोलतं प्रतीक आहे. होय, त्याची भव्यता आपल्याला बाह्य जगात सामर्थ्यवान बनवते आणि त्याची नम्रता आपल्याला आध्यात्मिक जगात प्रवेश करण्यासाठी पात्र ठरवते. एकाच प्राण्यात जीवनाची ही दोन्ही टोकं सामावलेली आहेत. आजच्या या सखोल माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोत्यांसाठी एक अंतिम विचार नक्कीच आहे. करून पुढे जाऊ नका. एक क्षण थांबा. त्या भव्य पण शांत प्रतीकाकडे पाहून स्वतःच्या आत डोकावून पहा. आपण आपल्यासोबत किती शक्ती, किती पद आणि किती अहंकार घेऊन फिरत आहोत याचा विचार करा. शक्ती आणि नम्रता यांच्यातील सीमारेषा कदाचित तिथेच त्या हत्तीच्या डोळ्यात सापडेल. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय.